लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की नंदिनी ही आता जेलमध्ये दीपकला भेटण्यासाठी आलेली असते आणि आता दीपककडे येऊन नंदिनी ही दीपकला समजावून सांगते की दीपक, मला तुझ्या मदतीची गरज आहे आणि प्लीज तू माझ्या घरी येऊन साक्ष दे. जर तू साक्ष दिलीस तरच माझा खरेपणा सिद्ध होईल. दीपक आता नंदिनीला मदत करायला तयार होतो, पण त्यावेळेस तो नंदिनीला म्हणतो की मी मदत करेन, पण तू मला इथून बाहेर काढायचं. मलासुद्धा माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे, नव्याने आयुष्य जगायचं आहे. त्यावर आता मात्र नंदिनी ही दीपकला तुरुंगातून सोडवायला तयार होते, कारण नंदिनीला आता कायमची वसुहत्यांना अद्दल घडवायची आहे आणि वसुहत्यांचा जो खोटा चेहरा आहे तो सर्वांच्या समोर आणायचा आहे. आणि कारण तिने आता 24 तासाच्या आत पुरावे घेऊन येणार असं सांगितलेलं आहे. त्याबरोबर आता दीपक हा तिला सांगतो की मी पुन्हा तुझ्या वाटी लागणार नाही. त्यावर नंदिनी म्हणते ठीक आहे, मग मी तुझी मदत करेन. आणि मग आता दीपक हा तिकडनं पुन्हा एकदा तुरुंगात आतमध्ये निघून जातो. तर नंदिनीला मात्र आता दीपकला सोडवण्यासाठी वकिलांची मदत घ्यावी लागणार असते. त्यामुळे ती ताबडतोब तिच्या वकिलांना फोन करते. आता तिचे वकील हे तिला सांगतात की ठीक आहे, तुम्हीच केलेली केस आहे, जर तुम्ही केस मागे घेतलीत तर मग त्याला सुटका मिळू शकते. तुम्ही फक्त केस मागे घ्या, बाकीचं सगळं प्रोसिजर मी कंप्लीट करून घेईन. त्यावर नंदिनी म्हणते ठीक आहे, पण मला आज पुढच्या 4 तासाच्या आत त्याला एका ठिकाणी घेऊन जायचं आहे, तर तुम्ही त्याला 4 तासाच्या आत सोडवू शकाल का? त्यावर वकील साहेब सांगतात की नाही मॅडम, हे बघा 4 तासाच्या आत प्रोसेस कंप्लीट होणार नाही. मग आपण एक काम करू शकतो, तुम्ही सध्या बेलचं प्रोसिजर कंप्लीट करून घ्या, त्याला बेलवरती सोडवा आणि मग नंतरनं मी तुम्ही लिगली केस मागे घेतली असं दाखवून तिथे सगळं प्रोसिजर कंप्लीट करून घेतो. त्याबरोबर आता लगेचच इथे नंदिनी म्हणते की हो चालेल. आणि मग आता ती बेलचं प्रोसिजर कंप्लीट करायला तयार होते. बेलचं प्रोसिजर आता कंप्लीट झालेलं असतं आणि आता दीपकला पोलीस सोडून देत असतात. तर दीपकला नंदिनी म्हणते, बघ मी पुन्हा एकदा तुझ्यावरती विश्वास ठेवून तुला मदत केली, पण पुन्हा माझ्या विश्वासाला तडा जाईल असं काहीच वागू नको. दीपक तिला शब्द देतो की मी चुकीचं काहीच करणार नाही आहे. तर आता इथे 4 तासातले फक्त 2 तास शिल्लक असतात. नंदिनी अजूनही पुरावे घेऊन आलेली नसते. आता 2 तासही संपत आलेले असतात, फक्त अर्धा तास उरलेला असतो तरीही नंदिनी आलेली नसते. आता फक्त 15 मिनटं उरलेली असतात तरीही नंदिनी आलेली नसते. मग याच गोष्टीचा फायदा रम्या घेते. रम्या ही आता नंदिनीच्या खोलीत थेट जाते. नंदिनीच्या खोलीत तिचे जे काही कपडे वगैरे असतात, वस्तू असतात, त्या सगळ्या एका बॅगमध्ये पॅक करते तिच्याच आणि ते सगळं सामान ते आता खेचत फरफटत बाहेर घेऊन येते आणि जोरजोरात सगळ्यांना हाका मारते आणि म्हणत असते की हे बघ काव्या, तुझी बहीण पुरावे घेऊन येऊ शकली नाही आहे, त्यामुळे आता हे तिचं सामान मी फेकून देते. काव्या म्हणत असते, हे बघ उगाचच्या उगाच रम्या आता थाईपणा करू नको, माझ्या ताईचं सगळं सामान ठेवून दे. तिने सांगितलं ना की 24 तासाच्या आत ती पुरावे घेऊन येईल, तर मला पूर्ण खात्री आहे माझी ताई 24 तासाच्या आत पुरावे घेऊन येणार. त्यावर रम्या म्हणते अजून 24 तास होऊन गेलेत, त्यावर ती आली नाही आहे. तर काव्या सांगत असते 24 तास होऊन गेलेले नाही आहेत रम्या, 24 तासाला अजूनही 15 मिनटं बाकी आहेत आणि पुढच्या 15 मिनटात काय काय घडू शकतं आणि काय काय नाही हे आपल्याला माहीत नाही आहे. एका मिनटात कोण जन्माला येतं, कोण मृत्यू पावतं, तर 15 मिनटात तर किती काय काय होऊ शकतं. इतक्यात त्या ठिकाणी आता नंदिनी येते आणि नंदिनी म्हणत असते की काव्या, जे म्हणालीस ते अगदी योग्य होतं. तुम्हा सगळ्यांना पुरावा हवा आहे ना, मी पुरावा माझ्याबरोबर आणला आहे, 1 मिनटं. आणि मग ती आता लगेचच तिथे दीपकला बोलवते. दीपक त्या ठिकाणी आलेला असतो आणि मग आता दीपक हा वसुहत्याचा सगळा कालाचिठ्ठा वाचायला सुरुवात करतो. तो सगळ्यांना सांगत असतो की हो, वसुहत्या आणि आम्ही एकमेकांना पूर्वीपासून ओळखतो. वसुहत्यांनीच मला नंदिनीला लग्नातून किडनॅप करायची फालतू आयडिया दिली होती. मी त्यांच्याच सांगण्यावरून तिला किडनॅप केलं, तिच्याशी लग्न करण्याचा प्रयत्न केला. नंतर ज्यावेळेस तुमच्या भाच्यांमुळे मला अटक झाली त्यावेळेस मात्र या मला वाचवायला आलं नाही आणि आज ज्यावेळेस यांना माझ्या मदतीची गरज होती, यांना मी नंदिनीच्या विरोधात खोटी साक्ष द्यावी असं वाटत होतं, त्यावेळेस या माझ्याकडे खोटी साक्ष मागायला आल्या होत्या, पण त्यावेळेस मी यांना खोटी साक्ष द्यायला नकार दिला. पण मी खरं सांगतो, ह्या वसुहत्या मला सामील होत्या, यांनीच हे सगळं मला करायला भाग पडलं.
पुढे आता तो त्यांनी असं का केलं तेही सांगतो. तो सांगत असतो की यांना यांच्या मुलीचं लग्न पार्थबरोबर लावून द्यायचं होतं आणि त्याचबरोबर नंदिनीच्या वडिलांमुळे ह्यांच्या नवऱ्याचा जीव गेला असा यांचा समज आहे आणि म्हणून खरं तर यांना नंदिनीला सुखाने जगू द्यायचं नव्हतं. आता हे सगळं ऐकून झाल्याच्या नंतर दीपक म्हणतो, पुढं काय घडलं कसं बाकी ते तुम्हाला सगळं माहितीच आहे. त्याबरोबर लगेचच आता नंदिनी म्हणत असते, बाबा आता तरी तुमचा माझ्यावर विश्वास बसला का? त्याबरोबर वसुहत्या मात्र या सर्व गोष्टींना नाकबूल जात असते. ती म्हणत असते की नाही, खोटं आहे, हे सगळं खोटं आहे. मी का करू ह्या सर्व फालतू गोष्टी? मला काय गरज आहे ह्या सर्व गोष्टी करण्याची? हे बघ नंदिनी, तू कोणालाही पैसे देऊन उभं करशील आणि सांगशील आणि तो उगाचच्या उगाच काहीतरी बडबडेल आणि माझ्या घरातले सगळे त्याच्यावरती विश्वास ठेवतील, असं होऊ शकत नाही. तू खोटं बोलतेस, खोटं आहे हे सगळं, खोटं. त्याबरोबर लगेचच आता नंदिनी म्हणत असते, अच्छा खोटं आहे हे? त्यावर वसुहत्या म्हणते, हो खोटं आहे. पण मग दीपक काही पुरावे देतो नंदिनीला. त्यामुळे मग आता सिद्धच होतं की हो, वसुहत्या ही दीपकला सामील होती. मग जीवा पोलिसांना फोन करतो आणि म्हणतो की पोलिसांना मी आता बोलावलं आहे, पोलीस येतील आणि तुला घेऊन जातील. पोलीस येतात, वसुहत्याला घेऊन जातात आणि तिला 7 वर्षांची अटक होते, कारण तिने एका निरपराध निर्दोष व्यक्तीच्या सुपारीची धमकी दिली होती. तर दुसरीकडे आपण आता पाहतो की इथे जीवा आणि नंदिनी बेडरूममध्ये आलेले असतात. नंदिनी थोडीशी अपसेट असते. जीवाही जरा नर्वस असतो. त्याला वाटत असतं की आपल्याच आत्यामुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आपल्या आत्याला हे सगळं करण्याची काय गरज होती? जर आत्याने हे सगळं केलंच नसतं तर कदाचित आज हे सगळं घडलेलंच नसतं. आणि मग जीवा आता नंदिनीची माफी मागतो. तो नंदिनीसमोर हात जोडतो आणि नंदिनीला म्हणतो, नंदिनी मला माफ कर. नंदिनी म्हणते, अहो तुम्ही का माफी मागताय माझी? आता काय झालं? तुम्ही काही चूक केली आहेत का? त्यावर जीवा म्हणत असतो, मी नाही, माझ्या आत्याने जी चूक केली आहे ना, मी त्याच्यासाठी माफी मागतोय. हे बघ, माझ्या आत्यामुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालं, मला मान्य आहे. पण आता जे घडलं ते पकडून ठेवण्यापेक्षा ते सगळं आपण विसरून जाऊ आणि पुण्याने कमीत कमी रूममेट म्हणून तर सुरुवात करू. त्यावर नंदिनी म्हणते, जीवा मी सगळं विसरून गेलेसुद्धा. हे बघा, या सगळ्यामध्ये तुमची, घरातल्या इतर कोणाची काही चूक नाही आहे. इवन वसुहत्यांची सुद्धा चूक नाही आहे. त्यावेळेची सिच्युएशन तशी होती की त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं. हां, फक्त इतकंच की अजूनही त्या नाकबूल जे गेल्या ना, त्याच्यामुळे मला राग आला. जर त्यांना मी विचारलं होतं एकट्यामध्ये, त्यावेळेस त्यांनी मला खरं सांगितलं असतं की हो हे सगळं मी केलं होतं, असं असं कारण होतं, तर मी कदाचित त्या सर्व गोष्टी विसरले असते, सोडून दिल्या असत्या. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यावर जीवा म्हणतो, जाऊ दे, आता आपण मित्र चांगले आहोत ना? त्यावर नंदिनी होकार देते. मग जीवा तिला कॉंग्रॅच्युलेट असं म्हणत हात पुढे करतो. नंदिनीसुद्धा जीवाच्या हातात सहज हात मिळवते. दोघंही आता खूप आनंदी असतात, खूप खुश असतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की नंदिनी आता रात्रीची झोपायला अंथरुणात अंग टाकते आणि तिला पार्थचे बोललेले शब्द आठवतात. मी काव्याला एक संधी द्यायचं ठरवलं आहे, आमच्या नात्याला एक संधी द्यायचं ठरवलं आहे. तुम्हीही देऊन बघा नंदिनी, कदाचित यावेळेस तरी तुमची ट्रेन बरोबर स्टेशनवरती येईल. त्यावर नंदिनी आता हा विचार करते आणि हसत राहते व म्हणायला लागते की चला आता तरी मला बघायचंच आहे, माझी ट्रेन आता तरी योग्य स्टेशनवर येते का? मी जीवांना एक संधी द्यायला तयार आहे. बघूया, कदाचित जर जीवांमध्ये बदल झाला तर. आणि तसंही हल्ली ते माझ्यासाठी खूप करत असतात. अगदी माझ्यासाठी त्यांनी त्या दिवशी पाणीपुरीसुद्धा बनवली की. त्यानंतर माझ्यावर हल्ला झाला त्यावेळेस मला वाचवलं. माझ्यासाठी प्रत्येक वेळेस ते उभे असतात. तर दुसरीकडे आता काव्या आणि पार्थ हे दोघंसुद्धा डिस्टर्ब असतात. पार्थ हा काव्याला म्हणत असतो, काव्या मी हात जोडतो तुमच्यासमोर, हात जोडून काय पाया पडून नाक रगडून जरी माफी मागायला सांगितलीत ना तरीही मी माफी मागायला तयार आहे. काव्या म्हणत असते, पार्थ ती घरात तर या, आत या प्लीज. पार्थ म्हणत असतो की लपून छपून माफी मागायला काय अर्थ आहे? काव्या म्हणते, आत याल? पार्थ आतमध्ये येतो. काव्या म्हणत असते, हे बघा पार्थ, जे गोष्टी घडून गेल्यात त्याच्यावर विचार करण्यात काय अर्थ आहे? मे बी हे सगळं घडलं हे आत्यांनी घडवून आणलं होतं ना. तुम्हाला जर यातलं काही माहिती असतं तर तुम्ही हे होऊच दिलं नसतं. पण तुम्ही गाफील होतात म्हणून या गोष्टी घडल्या. पण जे घडलं ते घडलं. आता जे घडलं आहे ते तर आपण बदलू नाही शकत ना. पण जे घडून गेलं आहे त्याच्यावरती रडत बसून दुःख व्यक्त करून काय मिळणार आहे? त्यापेक्षा आपण आता पुन्हा एक काम करू, नव्याने कमीत कमी मित्र म्हणून तर सुरुवात करू. त्याबरोबर पार्थ म्हणतो, म्हणजे तुम्ही जे काही घरात घडलं ते सगळं विसरलात? काव्या म्हणत असते, हो अर्थात पार्थ,
अहो ते एवढं घाण सगळं कसं काय लक्षात ठेवेल कोण? त्याबरोबर पार्थ म्हणतो, खरंच काव्या तुम्ही सगळं विसरलात? काव्या म्हणते, होय देशमुख आणि आता तुम्ही मला त्रास देऊ नका, चला झोपून घ्या. पार्थ म्हणतो, तुमचं झालं का पुन्हा सुरू? देशमुख कलेक्टर बाई जरा अभ्यासाकडे लक्ष द्या. सकाळी उगाचच्या उगाच कलेक्टरगिरी केली आहे, त्या बाईला मदत केल्याच्या नंतर माझ्यावर दादागिरी केली, पण आता काय? आता कोण बॉसिंग करते? चला पटपट. त्याबरोबर लगेचच आता काव्या पार्थ हे दोघं जण हसत बोलत खेळत सगळं छान त्यांचं सुरळीत सुरू झालेलं असतं. पार्थ मनातल्या मनात म्हणत असतो की मी काव्याला या लग्नासाठी एक संधी द्यायचा जो विचार केला होता तो अतिशय योग्य होता. काव्या एक चान्स तर डिझर्व करतातच. त्याबरोबर काव्या पार्थला विचारते, काय झालं देशमुख? मनातल्या मनात एकटेच का बडबडताय? पार्थ म्हणतो, आता काय तुम्हाला माझ्या मनातलाही आवाज ऐकू येऊ लागला का? काव्या म्हणते, नाही, तुमच्या मनातला आवाज जरी ओळखू येत नसला तरी तुमच्या चेहऱ्यावरती मात्र काहीतरी सुरू आहे हे मला जाणवलं, बरोबर ना? त्यानंतर दुसऱ्या दिवशी काव्याकडे अनिशा आलेली असते. आता अनिशा काव्याला चिडवत असते, बघ तू पार्थ जिजूंना माझ्या घरी येण्यापासून थांबवलं होतंस, पण शेवटी दहिसरवरून घरी येत असताना तू अडकलीस. त्यावेळेस तेच आले ना तुझ्या मदतीला धावून. आई ड्रायव्हर पाठवणार होत्या पण त्यांनी नाही पाठवला. त्याबरोबर लगेचच आता अनिशा म्हणते, बघ ड्रायव्हर येणार होता तरी नाही आला तरीही तिथे पार्थ पोहोचले, यामागे काहीतरी युनिवर्सचा जुगाड असणार की नाही? आता तरी तुला पटतंय का काव्या? काव्या म्हणत असते, हो मला पटतंय ना. त्याबरोबर अनिशा म्हणते, पटतंय ना? त्यावर काव्या म्हणते, हो मला पटतंय. तुला खूप वेळ लागला अनिशा आणि तुला आता झोपेची गरज आहे, तू झोप. तर दुसरीकडे आता नंदिनी आणि जीवा ठरवतात की आपण आता देवाचा आशीर्वाद घ्यायचा आणि मगच नव्याने दोघांनीही आयुष्याला सुरुवात करायची. मग अगदी आपण आयुष्यभर पुढे एकत्र राहणार असू किंवा नसू तरीही आज देवाला नमस्कार मात्र एकत्र करायचा. दोघंही देवाला नमस्कार करायला उभे राहिलेले असतात. नंदिनी मनात मागत असते की मी जे काही ठरवलं आहे ते सगळं व्यवस्थित पार पडू दे. आश्रमातल्या मुलांना चांगलं आणखीन मोठं घर मिळू देत. त्यांना त्यांचे हक्काचे आई बाबा बोलण्यासारखे माणसं मिळू देत. त्याबरोबर आता जीवा मात्र प्रार्थनेत फक्त मला नंदिनी मिळू देत एवढंच मागत असतो. त्याबरोबर नंदिनी डोळे उघडते आणि जीवाला म्हणते, हे काय तुम्ही काय पूर्ण वेळ माझ्याकडेच बघत होतात का? तुमची इच्छा मागून झाली? त्यावर आता जीवा सांगत असतो की हो मग झाली ना माझी इच्छा मागून. नंदिनी विचारते, काय मागितलं? जीवा म्हणतो, ते सिक्रेट असतं, कोणाला सांगायचं नसतं. नंदिनी म्हणते, नका सांगू. त्यानंतर आता आपण पाहतो की इकडे हळूहळू या चौघांचीही गाडी रुळावरती आलेली असते, कारण काव्यानेही ठरवलेलं असतं पार्थला एक संधी देण्याची आणि नंदिनीने तर ठरवलेलं असतंच की जीवालाही एक संधी द्यायची. मग आता जीवा हा नंदिनीसाठी जे काही थोडेफार छोटे मोठे गोड एफर्ट्स घेत असतो ते सगळे आता नंदिनीला आवडायला लागलेले असतात. नंदिनीसुद्धा आता त्या एफर्ट्सना रिप्लाय देत असते. त्याच्याबरोबर चांगलं प्रेमाने वागायला सुरुवात करत असते. हळूहळू बघता बघता आता जीवा हा काव्याला पूर्णपणे विसरून गेलेला असतो. तर आता काव्या ही सुद्धा पूर्णपणे जीवाला विसरून जाण्याचा प्रयत्न करू लागते. ती आता अभ्यास करायला बसलेली खरी असते, पण तिला अनिशाचे शब्द आठवतात. युनिवर्सला जर एखाद्या गोष्टीला आपल्याला एकत्र करायचं असेल ना तर युनिवर्स खूप जुगाड करते. पण मला वाटत नाही की सध्या युनिवर्स तुम्ही अभ्यास करावा यासाठी काही जुगाड करत असेल. त्याबरोबर काव्या म्हणत असते, पार्थ प्लीज नको ना, प्लीज जाऊन शांत बसा, मला अभ्यास करू देत. तर दुसरीकडे आता जीवा आणि नंदिनी हे दोघंही झोपी गेलेले असतात. जीवा मात्र नंदिनीकडे एकटक बघत राहिलेला असतो. आता दुसरा दिवस उगवलेला असतो. दुसऱ्या दिवशी नंदिनी, मालिनी काकू छान घरामध्ये काम करत असतात. काव्या खोलीत अभ्यास करत बसलेली असते, कारण आता हळूहळू काव्याचा परीक्षेचा कालावधी जसं जसं जवळ लोटत चाललेला आहे तसं तसं काव्याचं टेन्शन वाढत चाललेलं आहे. पार्थ हा काव्याला अभ्यासातही आता मदत करायला लागलेला आहे. हळूहळू काव्याला आता पार्थची सवय आवडायला लागलेली आहे. सवय आवडता आवडता प्रेमात कधी पडलेली असते काव्या ही तिलाच कळत नसतं. मग आता आपण पाहतो की काव्या ही पार्थला विचारते, तू पूर्वीपासून असेच आहात का, इतके छान? त्यावर पार्थ म्हणतो, नक्की कौतुक करताय की टोमणा मारताय? त्यावर काव्या म्हणते, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सांगा. पार्थ म्हणतो, हो मी असाच आहे, अगदी पूर्वीपासून. मी ना आईसारखा आहे. आम्ही ना मनात पटकन फार गोष्टी ठेवत नाही, रागवतही नाही कोणावर, पण जर रागवलो तर लवकर आमचा रागही जात नाही. तर दुसरीकडे जीवा हा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी खरंच तू मला एक संधी देऊन खूप चांगली गोष्ट केली आहेस. हळूहळू आता सगळ्यांचे संसार मार्गी लागत चाललेले असतात. हे सगळं बघून मालिनी काकू आणि विक्रम काका यांनासुद्धा खूप आनंद होत असतात. तर दुसरीकडे काव्यही विचार करते, कदाचित वसवत्यांनी जे काही केलं ते त्यांना करायला युनिवर्सने भाग पडलं असेल,
युनिवर्सनेच आम्हाला एक आणलं असेल तर मग मला प्रयत्न करायला काय हरकत आहेत. तर दुसरीकडे आता जीवा ह्याने सुद्धा ठरवलं आहे की आजच्या नंतर आयुष्यात नंदिनीला कधीच अंतर द्यायचं नाही. आयुष्यभर नंदिनीच्या बरोबर राहायचं, कायम नंदिनीच्या पाठीशी ठामपणे ढाल बनून उभं राहायचं. तर आता मालिनी काकू या नंदिनीला म्हणत असतात, तुम्ही सुना आहात ना, मग मला कशाला काळजी करायला हवी. आता तुमच्यावर सगळं घर सोपवून मी निश्चिंत राहणार आहे. तर नंदिनी म्हणत असते की हो आई, अगदी निश्चिंत तुम्ही माझ्यावरती सगळं घर सोपवा आणि राहा, काहीच हरकत नाही. आता नंदिनी एवढं ठामपणे सांगते कारण तिने लग्नाला नवीन चान्स दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये तिला माहीत असतं की आता ती जीवाला कधीच सोडून जाणार नाही आहे. तर आपण दुसरीकडे पाहतो की पार्थ आणि काव्या यांनीसुद्धा आपल्या लग्नाला संधी द्यायची ठरवलेली असते. पण अजूनही पार्थ आणि काव्याची घडी तितकीशी बसलेली नसते. हसत खेळत भांडत चिडत रुसत ते दोघंजणं एकमेकाबरोबर राहत असतात. पण एकमेकाची कंपनी मात्र त्या दोघांनाही आवडत असते. एक घरात नसला की दुसऱ्याला करमत नसतं आणि दुसरा घरात नसला की पहिल्याला करमत नसतं. काव्या ज्यावेळेस आता अभ्यासा वगैरेसाठी अनिशाकडे किंवा कधीकधी तिच्या माहेरी जाते त्यावेळेस पार्थ तिला मिस करत राहतो. तर कधी पार्थ हा ऑफिसच्या कामांसाठी आउट ऑफ टाऊन जातो त्यावेळेस काव्या पार्थला मिस करत असते. भांडत का होईना पण एकमेकांची काळजीही आता दोघंजणं करायला लागलेली असतात. हळूहळू बघता बघता कधी प्रेमात पडून जातात हे त्यांनासुद्धा कळत नाही. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.